नर्मदे 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 मानमो नर्मदे नर्मदे। माँ पतित पावनी माँ जगतारिणी, माँ पतित पावनी माँ मगर वाहनी, माँ मगर वाहनी। नर्मदे 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 माँ नमो नर्मदे नर्मदे। पाप कट जाते हैं एक ही स्नान से, पाप कट जाते हैं एक ही स्नान से। मुक्ति मिल जाती है तेरे गुणगान से, मुक्ति मिल जाती है तेरे गुणगान से। लोग होते तपी माँ तेरे ध्यान से, लोग होते तपी माँ तेरे ध्यान से। तू है भवतारिणी, तू है भवतारिणी माँ मेरी नर्मदे। नर्मदे 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 माँ नमो नर्मदे नर्मदे। नर्मदे 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 माँ नमो नर्मदे नर्मदे। कोई बस्ती न थी कोई घर भी न था, कोई बस्ती नहीं कोई घर भी न था। कोई मंदिर नहीं था और घर भी न था, कोई मंदिर नहीं था न घर भी न था। लाखों बरसों था पहले समंदर यहाँ, लाखों बरसों था पहले समंदर यहाँ। तू है भवतारिणी, तू है भवतारिणी माँ मेरी नर्मदे। नर्मदे 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 माँ नमो नर्मदे नर्मदे। नर्मदे 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 माँ नमो नर्मदे नर्मदे। बोल नर्मदा मैया की जय। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे। आज आपल्याकडे राजेश जोशी आणि अमित भालेराव आलेले आहेत। त्यांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे आणि आज आपण त्यांच्याशी इंटरव्ह्यू साधला आहे। मी त्यांना प्रथम विनंती करेन की त्यांनी आपली ओळख करून द्यावी। मी राजेश प्रभाकर जोशी, राहणार अकोला। माझा जवळपास 20 वर्ष मी व्यवसाय केला आणि नंतर मग बासरी या विषयाकडे वळलो आणि आता ते रेग्युलरली सुरू आहे। नमस्कार, माझं नाव अमित भालेराव, अकोला। 2020 मध्ये परिक्रमा मैयाच्या कृपेने घडली, मैयाने करून घेतली आणि आता स्वतःचा व्यवसाय इथे अकोल्यात करतो। सोबत मैयाचं नामस्मरण, सत्संग असं सगळी साधना, सेवा, सत्संग तिन्ही विषयाकडे ओढ आहे आणि करतो आहे मैया कृपेने। तुम्हाला परिक्रमा करायची प्रेरणा कशी काय झाली? मैयाची परिक्रमा करण्याची प्रेरणा मला राजू भाऊंकडून झाली। आम्ही दोघं तसे मूळचे मित्र, अकोल्यातलेच रहिवासी होतो। सकाळी मॉर्निंग वॉकला जायचो आम्ही की बा हेल्थ कॉन्शियस व्हायला पाहिजे आणि तिथे पहिल्यांदा विषय निघाला नर्मदा परिक्रमा असं का, नाव कानावर पडलं आणि त्या दिवशीपासून वर्षभरात एवढे वेळ लागले की दुसऱ्या वर्षी परिक्रमा घडली। सगळं श्रेय राजू भाऊंनाच आहे। मग राजू भाऊंना कशी काय अपेक्षा म्हणजे प्रेरणा झाली, किंवा तुम्ही आधीपासून अध्यात्मात होता की कोणाकडून ह्या गोष्टी ऐकल्या? जवळपास 1995 साली ओंकारेश्वरला मी आणि एक माझा मित्र आहे काळे म्हणून, राम काळे, तर आम्ही सहज फिरायला म्हणून गेलो तिथे आणि तिथे
मैयाला जेव्हा पाहिलं तेव्हा एक वेगळं आकर्षण निर्माण झालं माझ्यामध्ये. किंवा तेव्हा सुरुवातीला काहीच माहीत नव्हतं की हिची परिक्रमा करतात म्हणून. त्याच्यानंतर तुमचे काका श्री श्रीकांत गोंधळेकर यांनी जेव्हा केली तेव्हा थोडं समजायला लागलं की हिची परिक्रमा करतात. जवळपास 10 ते 12 वर्ष माझ्या मनात सारखं राहायचं की आपल्याला ही घडली पाहिजे परिक्रमा. ती 2020 साली मैयांनी करून घेतली. मग परिक्रमाला निघताना आधी तुम्ही तयारी कशी घेतलीत, म्हणजे काय काय सामान घ्यावं, काय विचार त्या पद्धतीने केला तुम्ही? विचार तर असा झाला की ऍक्च्युली आधी आमचं ठरलेलंच होतं ते जायचं आहे म्हणून. आणि सामान म्हणजे आम्ही एअर बॅग घेतल्या झोपण्यासाठी मुळात, की बा आपल्याला एक आसन तिथे लावावं लागते. म्हणजे आसनही होतं, पण थंडीपासून बचावासाठी एक ती बॅग घेतली होती. दोघांनी आम्ही ऑनलाईन बोलवल्या पहिल्या वेळेस आणि तयारीने गेलो होतो. बाकी जास्त सुविधामय असं काही आम्ही घेतलं नाही जवळ, जेणेकरून वजन होणार नाही. आणि पूर्वकल्पना होती की तिथे आपण ॲज अ पिकनिक नाही चाललेलो आहे. आपण एवढ्या मोठ्या क्षेत्रात पहिल्यांदा मैया आपल्याला घेऊन चाललेली आहे. काही आपलं प्रारब्ध जुनं असेल किंवा आपल्याकडनं मैयाला काही करून घ्यायचं असेल. आणि बरेच जण जे विचार करून जातात की आपल्याला जायचं आहे, तर त्याची प्रॅक्टिस आधी जवळपास महिना 2 महिने आधी करतात ते, म्हणजे चालण्याची वगैरे. आम्ही तसं काही केलं नाही. आम्ही कधी दुधाची पुडी आणायलाही पहिल्यांदा नाही गेलो, गाडी फिरणारे Direct लोक. विचार आला आणि आम्ही जेव्हा निघालो तेव्हा सुरुवात तिथूनच झाली पायी चालण्याची. अमरकंटक वरनं आणि ओंकारेश्वरवरून निघालो आम्ही. 120 दिवसामध्ये आमचं कम्प्लीट आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलो. टार्गेट नव्हतं आमचं की बा एवढं आम्हाला हे माहित होतं की इथून आता वापस जाणे नाही, मैया आपल्याला पूर्णच करून घेईल. परिक्रमा तुम्ही ओंकारेश्वरून उचलली. आपल्याकडनं महाराष्ट्रातून जवळपास स्थान आपल्याला ओंकारेश्वरच पडते. आणि ओंकारेश्वर 12 ज्योतिर्लिंग आहे, ममलेश्वर आहे, ओंकारेश्वर आहे. त्याचं महत्व आहे. परिक्रमेमध्ये काही बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या परिक्रमा आहे. मुंड परिक्रमा, रुंडमाला परिक्रमा, हनुमत परिक्रमा, त्यानंतर एक समर्पण परिक्रमा आहे, चंद्रकोर परिक्रमा आहे, अर्धचंद्रकोर परिक्रमा आहे. असे 16-17 प्रकार. त्याच्यातला एक प्रकार तिथे चंद्रकोर परिक्रमेचा नियम जो आहे परिक्रमेचा, तो हे सगळं परिक्रमा झाल्यावर माहीत पडलं. परिक्रमेपर्यंत ह्या गोष्टी नव्हत्या माहीत. ज्यावेळेस तुम्ही परिक्रमा उचलत होता त्यावेळेस संकल्प घेतला, संकल्प त्या गुरुजींनी तुम्हाला माहिती दिली का? बिलकुल दिली. अनिल दास महाराज होते. त्यांनी संकल्प सोडला की बा तुम्ही काही घरून न सांगता आले आहे का, कोणाला दुखावून आलेले आहे का, ही तपोभूमी आहे. तुम्ही इथे बा घरून कंटाळून जरा असा विचार कराल की बा मी 15-20 दिवसात वापस चाललो जाईल, तर तुम्ही आजच वापस जा. मागायचं नाही, कोणाला पैसे घ्यायचे नाही, कोणाकडनं द्यायचे नाही. आपला व्यवहार चांगला ठेवायचा, आपल्यापासून कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. ते त्यांनी स्लोगन दिला होता की बा परिक्रमा एकट्यानेच करावी की सोबत करायचं. त्यांनीच सांगितलं होतं पहिल्या की 1 निरंजन 2 सुखी 3 में खटपट 4 दुखी. पहिल्याच दिवशी आम्हाला ब्रीफिंग 3 दिवस आम्ही होतो, त्यामुळे फुल होतं. आणि एवढं चैतन्य होतं तिचं रूप पाहिल्यानंतर पहिल्या दिवशीचं. तर मग त्यानंतर आम्ही 2-3 दिवस असं वाटलं की पुढे मुश्किल आहे हे होणं, पण नंतर जाणवलं की बा मैया सोबत आहे, हीच आपल्याला आता वापस तर नाही जाऊ दे तिथून. आणि मग एक दिवस पूर्ण होत गेला. आणि नियम हा जो आहे कुठून उचलायची परिक्रमा, तर यात नियम नाही आहे. तुम्ही अमरकंटक पासून उचलू शकता, पण वेगवेगळे प्रकार आहे. नर्मदा जल असतं ते ओंकारेश्वरलाच चढवायचा, हा एक नियम आहे. त्यामुळे आणि अकोल्यापासून अंतर जवळ आहे, ओंकारेश्वर आपलं जवळ आहे. त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण ओंकारेश्वरवरून सुरुवात करायची. असं जरुरी नाही आहे की प्री प्लॅनिंगनी जावं. तिथे गेल्यानंतर माणूस रुळतो आणि सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक घरातच जातात. तिथे 7,000 वर्षापासून सगळं चालूच आहे. आज मी गेल्यानंतर काही बदलणार आहे? काही होणार नाही. सगळ्यांची व्यवस्था लागलेली आहे तिथे. मैयाच्या नर्मदाष्टकाला सुमच्च कच्छ नकर चक्र चक्र वाकशारमध्ये पदीय पाद पंकजम नमामि देवी. ततस्तु जीव जंतु तंतु भुक्ती मुक्तीदायक. मोक्ष प्राप्ती आहे, दर्शन आणि मोक्ष प्राप्ती आहे. आपण सहवासात आहे तिच्या. आपल्या नसांमध्ये 120 दिवस मैयाच आहे, तीर्थरूपी जलरूपी. तिला घेऊन आपण परिक्रमा करतोय. परिक्रमामध्ये तुमची दिनचर्या कशी होती? म्हणजे साधारण सकाळी किती वाजता उठत होते? नंतर तुम्ही चालायला सुरुवात कधी करत होते? साधारण आमची सुरुवात व्हायची जवळपास आम्ही 4 ते 5च्या दरम्यान उठायचो आणि सगळं आटपून 6:30-7च्या दरम्यान आम्ही प्लॅन करायचो.
सगळी व्यवस्था मैया करते म्हणतात. आम्हाला पहिल्याच दिवशी जबलपूरचे उडन बाबा म्हणून एक बालयोगी भेटले 21 वर्षाचे, आणि आम्ही त्यांच्यासोबत राहिल्यामुळे आम्ही त्यांच्या दिनचर्येतच वागलो. किंवा ते जेव्हा आम्ही तिघं सोबतच राहायचो, ते म्हणायचे की भाई, त्यांनी सांगितलं की सूर्योदय से ही सुरू करना है और सूर्यास्त पे खत्म करना है, जेणेकरून तुम्हाला धोका नाही आहे. तुम्हाला धोका नसल्यामुळे बाकीच्या लोकांना धोका नाही आहे. गावातले लोक झोपलेले आहे, सकाळी 4 वाजता आपण जर गेलो, कुत्रे भुकले तर डिस्टर्ब होते. तर तो सूर्योदयानंतर सूर्यास्तापर्यंत झाला. तर त्यामुळे आम्ही पूर्ण सुशासनामध्ये चाललो, कारण की सगळे महंत लोक सोबत होते. संसारिक लोक आम्ही दोघंच होतो आणि बाकी सगळे आमच्यासोबत साधू संत होते. पहिल्या दिवशी अडचण अशी आली आम्हाला की एक 2 ते 3 किलोमीटर आम्ही आतमध्ये गेलो आणि पुढे रस्ता दिसायचं नाव नाही गेली. आता जगन्नाथ कुंटेच्या पुस्तकात लिहिलेल्याप्रमाणे अडचणीत आले तर नर्मदे हर म्हणायचं. आम्ही दोघांनी नर्मदे हर 2-3दा म्हटलं, आणि जे आमच्यासोबत बाबाजी होते जबलपूरचे, ते जशी मूर्ती वरती येते पात्रातून आले. ते वरती आले आणि आमच्या जे अडचणीत होतो 100 दिवस होते आमच्यासोबत. आणि त्यांची अशी कथा होती की ते 1 वर्षा पहिले परिक्रमा उचलली होती. होशंगाबादला त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यांचे गुरु आहे ग्वारीघाटला, पगलानंदजी महाराजांचा आश्रम आहे मोठा. त्यांनी सांगितलं की नाही, हे टू बी कंटिन्यू नहीं करायचे, अभी जहां से हो वहीं से परिक्रमा उठाओ और फिर पुरी करणार. आता 100 दिवस ते खूप स्पीडनी चालायचे. 100 दिवसात आम्हाला असं वाटलं आता हे खूप पळतात आहे, आपलं तर अशक्य आहे. परिक्रमा त्यांनी आमच्या पहिले पूर्ण केली. नंतर आम्हाला समजलं की त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी परिक्रमा पूर्ण केली. असंही सगळं आख्यायिका आहे, लिहिलेलं आहे की बा या दिवशी परिक्रमा तुमची पूर्ण होत आहे, तर त्याचा काही ऍडव्हान्टेज तुम्हाला ऍडिशनल आहे. 11 परिक्रमेचं पूर्ण आहे, अमुक आहे डमुक आहे. तर या गोष्टी तिथे गेल्यानंतर आणि ते सगळं जेव्हा रिकॅप होते ना, तेव्हाच आपल्याला कळतो ना की पता नाही किस रूप में आके नारायण मिल जाएगा. तिथे सगळं तेच आहे, सगळे नारायणच नारायण. तोच येतो, दुसरं कोण आहे तिथे? मैया रूपी आहे. साधारण रोज मग तुम्ही किती किलोमीटर चालत होते? साधारण आमची 25 ते 30 किलोमीटर 22-25 किलोमीटर चालायचो आम्ही. पहिल्या 3ऱ्या-4थ्या दिवशी तर सगळा फोड आला होता. हे सगळं आहे फोटो माझ्याकडे काढलेले सगळे. पण ते फोटोपेक्षा मैयाच एवढं मोठं आपल्याला तरल ब्रह्म भेटलेला आहे. मैयाशिवाय आपण दुसरं दैवत जाणलं नाही जेवढं मैया जाणतो. पूर्ण परिक्रमेत 1 दिवस फक्त 45 किलोमीटर चाल झाली होती. ते पाय जागवायला लागले. तिला पूजणारे सगळ्यांनाच. मग कुठे मुक्काम करावा असा लागला का तुम्ही कुठे मुक्काम न करता रोज चालत? नाही, रोज मुक्काम करायचो आम्ही रात्री. तसं नाही, म्हणजे आता तुम्ही आज मुक्काम केला, आज दुसऱ्या दिवशी निघणार, तर परत दुसऱ्या दिवशीच मुक्काम पण केला. असं ऍडिशनल म्हणजे झालं 120 दिवस आमचे पूर्ण झाले. आणि 120 मधले 110 मध्ये आम्ही चालतच होतो. 10 दिवस आमचे स्लॉट मध्ये होते. 1 दिवस आम्ही गरुडेश्वरला थांबलो. बळवाला माझ्या बहिणीचा आश्रम आहे कैवल्य धाम, म्हणजे तिथे देशमुख महाराज अनय महाराज जी आहे, तिथे आमची बहीण दिलेली आहे त्यांच्या घरी. तिथे आम्ही 3 दिवस होतो. तिथे आम्ही संक्रांतीच्या दिवशी त्या पर्वावर आम्ही त्या बळवाला होतो. मग श्रीराम महाराजांचा आसन झाला. आणि 1-2 दिवस सीताबनला नाही, 1 दिवस अजून कुठे थांबलो होतो की आजारी पडलो होता. असं करत ते 10 दिवस वाढले. नाहीतर 110 दिवसात पूर्ण तुम्हाला गेली असती परिक्रमा. परिक्रमेमध्ये तुम्हाला असे साधू संत कोणी भेटलेत का? भेटायचे. आता जसं दादांनी मग अशी म्हटलं होतं की बा वैराग्य त्यांना घ्यायचं आहे, त्यांनीच परिक्रमा करायची, म्हणजे संसारिक लाभ सगळा घेऊन नंतर वैराग्य करायचं. पण आम्हाला एका साधू संतांनी म्हटलं की हे जे ही आध्यात्मिक कर्म तुम्हाला लगा ये भरी जवानी में हो गए भैया, तुम्ही बुढ़ापे में कहाँ रहा देखोगे कि 15 साल बाद में परिक्रमा 6000 किलोमीटर की हो जाएगी बोले, और 4 डैम बन जाएंगे. तो जो भी काम करना है वो भरी जवानी में करो. तुम हम बहुत खुश हुए, हम बहुत प्रसन्न हुए. जाओ, ये मैया का इलाका है, तुम्हें कोई रोकटोक नाही. व्हिडिओ आहे त्यांचा माझ्याकडे. आणि नियम असा आहे, परिक्रमेत आपल्याला साधू संतांनी स्पेशली बोलवलं तर आपल्याला जावंच लागतं. बोलवायचे, बोलवलं त्यांनी. आपण तिथे नकार दिला तर ते काही चांगलं नाही. ते म्हणायचे की बा, ते म्हणाले मी खूप आनंदी आहे की तुमच्यासारखे यंग दिसून राहिले बा. आमच्यासोबत सगळे म्हातारे कुतारे आम्ही जगोचे अंजवान. तर ते म्हणाले सगळे दोह्यातच बोलायचे ते. म्हणजे एक मात गदिनी जन्मे हो, जन्मे से क्या सुख पावे, लादत आयु घटे जल्दी मर जावे. एका गदिनीच्या पुत्राला काय आयुष्य आहे म्हणे, ओझं घेऊन आला आणि मरून जाईल. एक मास सिंहनी जन्मे हो, जन्मे से क्या सुख. तो सिंहासारखा छावा कसा असावा, तो रामचरित मानस के पाठ करने वाला, रामायण गीता के पाठ करने वाला, यात्रा करने वाला,
ऐसा ही पुत्र होना चाहिए नाही तुम्ही बांजी अच्छी हो, असं सगळं ते संकीर्तन आपल्याला जागोजागी नवीन ठिकाणी जे जे आपल्याला प्रश्न आहे ते उत्तर त्यांच्या डोळ्यामधनं ते ऑटोमॅटिक द्यायचे. चित्रकूटचे महाराज होते ते, हो. नागा साधू होते. आमच्यासोबत एक अजून नागा साधू होते, आव्हान आखाडाचे प्रल्हादपुरी महाराज म्हणून. तर त्यामुळे आमच्याजवळ व्हीआयपी ट्रीटमेंट मीन्स आम्हाला कुठे अडथळाच नाही आला. ते असल्यामुळे त्यांना सगळी माहिती होती. ते 30 वर्ष तिथे भ्रमणातच आहे. आता त्यांचा आश्रम आहे रावेळखेरीला, जागेश्वर महादेव म्हणून आहे. त्यांनी काशीबाईंनी आणि बाजीरावांनी त्याची स्थापना केलेली आहे. तर तिथे आता ते सेवा देतात. आश्रम आहे तिथे. तुम्ही बरोबर काही पैसे बाळगले होते? तसं पैशाची काही आवश्यकता नाही आम्हाला आहे. आपली आणि सगळं आपल्याला तिथे मिळतं. पण पैसे या गोष्टीसाठी पाहिजे की समजा तुम्हाला काही दान म्हणून द्यायचे आहे तिथे वगैरे, तर या गोष्टीसाठी आपल्याला पाहिजे. पण तशी काही आवश्यकता नाही आहे पैशाची. परिक्रमेत असताना तुम्हाला कुठे भीती वाटली का, किंवा असुरक्षित आहे असं वाटलं का, किंवा कुठे तुम्ही चुकलात आणि मग रस्ता चुकला असं? हा, चुकलो आम्ही 2-3 ठिकाणी. 2-3 ठिकाणी चुकलो. आम्हाला नर्मदेवर आणि ते गावकरी त्यांनी सांगितलं उजव्या हातावर मैया आहे. आम्ही थोडे गुगलवाले होतो, त्यामुळे आम्हाला सोय होऊन जाते आपली. म्हणजे भुलभुलैया कुठे झाली नाही. आणि ते समोर महाराज राहायचे. आम्ही म्हणायचो यहाँ से रस्ता नाही आहे बाबाजी. मग ते मार्ग काढून घ्यायचे. त्यामुळे आमचा अर्धा मार्ग सुपर मैयांनीच पाठवलेलो पहिल्या दिवशीपासून त्यांना. एवढा कृतांत दूत काल भूत भीती हारीवर मध्ये परिक्रमा मार्गावर यमदूतच येत नाही. त्यामुळे मग निधडता ते तुम्हाला 3-4 दिवशी असा शिवून जाते की इथे मरण नाही येणे. इथे मरण जर आलं असतं तर आपल्या नावाचं कुठे गोत्र असतं. तपोभूमी आहे त्या तिथे आपण कसं तिथे सगळी तपोभूमी आहे ती. जप होतो, तप होतो, व्रत होतो. संकल्प काय असते त्या दिवशी कळलं की परिक्रमा करून आले म्हणे, पैदल करून आले. पैदल म्हणजे पैदलच म्हणे. साइकिल में नहीं बैठूंगा, गाड़ी में नहीं बैठ, नहीं तो चले जाओ वापस. मतलब बाबा जी आप पहले दिन हमें वापस भेजने पे क्यों तुले हुए? अनिल दास महाराज म्हणे आम्हाला. आणि असे प्रसंग बरेचदा येतात की बाबाजी बैठो छोड देता, तर तेव्हा आपल्याला स्वतःला सांभाळावं लागतं. परिक्रमेत असं कधी वेळ आली का की कंटाळा आलाय किंवा आजारपण आला, आता चला घरी जाऊया असा विचार कर? एकही दिवस 20 दिवसात एकदाही नाही. हा ठीक आहे, घर आहे म्हणून आठवण येते, पण असं नाही वाटलं की बस आता इथून निघून जावं परत. हे म्हणजे मैयाच्या कृपेनेच झालंय. आम्ही म्हणजे एकमेकांची वाटही नाही पाहिली की तुम्ही म्हणाल म्हणून की मी म्हणतो म्हणून. कारण की सगळ्यांना आमचं रुटीनच सारखं होतं. आमचं दुखायचं आहे तर सोबत सारखं, जेवायचं होतं सोबत, उठायचं होतं सोबत, आंघोळ सोबत, सगळं सोबत होतं. शेवटी 2-3 मारा म्हणजे ये दोनों को अलग करतो. मग हे एका महाराज सोबत, मी एका महाराज सोबत, असे करत करत मग तो सूत्र आम्हाला कळलं. एक निरंजन, 2 में सुखी, 3 में घटपट, 4 दुखी. मग समुद्रापासून आम्ही 3 लोक उरलो. पण वेगळे आम्ही खूप झालोच नाही. पण आम्हाला लोक अटॅच होत गेले. 2-2, 5-5 दिवस, 2-2, 5-5 दिवस लोक अटॅच होत गेले. आणि संत समागम आहे सगळं. आणि इतरत्र कुठे संताला आपण भेटू शकतो कुठे? एक महाराज आम्हाला भेटले होते जबलपूरला, निरंजननाथ गुरु शांतीनाथ, तेजस्वी व्यक्तिमत्व होतं. ते म्हणे माझ्या गुरूंनी आदेश केलाय की मला इथे सेवा द्या. बाहेरून आवाज दिला, ओ नर्मदे आईये. पाहिल्या म्हणे महाराज विदर्भातले दिसता म्हणे तुम्ही. आम्ही दोघं चकमकीत झालो. आता ते गृह म्हणजे ते आता ते निरंजननाथ महाराज जे आहे आता ते आळंदीचे विश्वस्त आहे आणि त्यांची PhD आहे आणि अगाध आहे त्याच्यापाशी सगळं नॉलेज, ट्रिमेंडस. त्यांची भेट झाली. त्यांची त्यानंतर अकोल्यात भेट झाली. तिथला व्यक्ती कुठे असू शकते याचा तर्क आपण, तिथे 15 लोक आहे, आपण त्यांच्या कपड्याहून नाही म्हणू शकत की हा व्यक्ती कोण आहे. कोणी प्रधानमंत्री आवास योजनेचे MD असू शकतात. आमच्या सोबत होते, कमीत कमी 70 दिवस होते. आता ते लोक उजागर नाही करत, त्यामुळे त्यांचे नाव वगैरे सांगणं आपल्याला योग्य नाही. पण तिथे कसं आहे, सगळं उपरवाल्याने पेट दिया तो पालेगावे होई. तर तिथे सगळी या गोष्टीची तिकडे सिद्धभूमी आहे. अमरकंठ से निकली रेवा, जन जन करी रे थारी सेवा, सेवा से सब पावे मेवा, असं वेद पुराण बद आहे. मै नाही कह रहा हूं. असे भजन वाजत राहतात. मग त्याच्यातून सगळं ब्लूटूथ कसं असते किंवा इन्फ्रारेड कसं असते किंवा हे वायफाय कसं आहे, तसं मैयाशी कनेक्शन आहे. कनेक्शन मीन्स आपण तिच्याच तत्वावर आहे 120 दिवस. आणि 100% प्युअर वातावरण आहे. सायंटिफिकली हवा तुम्हाला शुद्ध, पाणी शुद्ध, अन्न सात्विक, सगळं दुधाय केलेलं, तिखट मीठ काही कमी नाही. आपल्या घरी आपण सगळं चालू असते.
तर ते असुविधामध्ये आपल्याला सुविधा आहे, आणि मैया म्हणजे पुढचं आयुष्य आहे आपलं. माझं ते म्हणणं आहे की जे आयुष्य परिक्रमेच्या पहिलेच आणि हे बोनस भेटलेला आहे मैयाच्या स्वरूपाने, आणि सगळ्या गोष्टी ज्या ज्या सोडून गेलो होतो इथे त्या डबल नाही भेटल्या. पण आई असताना आई काय असते हे मला मैयामुळे कळलं. त्यानंतर आईच्या सहवासात मी एवढा राहिलो नाही, नोकरी पेशात राहायचो, पण परिक्रमा झाल्यावर 4 वर्ष आईसोबत 40 वर्ष जगलो मी. आता मागच्या वर्षीच माझी आई एक्सपायर झाली. मला आई म्हणे नर्मदा परिक्रमा तुझ्या डोक्यात कशी काय आली. तिला सगळं माहित होतं ते. ती म्हणे कर म्हणे. मग आईने हो म्हटलं होतं तर मग आम्ही काही विचारच नाही केला. चलो मग काय, नोकरी सोड, घर सोड, मित्रमंडळी सोड. आज कोणी मित्र नाही, काही नाही, आम्ही दोघं जायचो. संत समागम कळलं, ह्या सगळ्या गोष्टी कळल्या, दिनचर्या झाली, तपश्चर्या चेंज झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. अहंकार नाही बाळगता येत, त्यामुळे शांत राहावं लागते. कारण की आपल्यापेक्षा तर तिथे धुरंधर लोक 100-100 वर्ष 60-60 वर्षापासून बसलेले आहे. सियाराम बाबा जेव्हा प्रत्यक्षात पाहिले तेव्हा असं वाटलं की आपण उगीच नखरे करून आलो की पाय दुखते आहे, माझं आता 40 झालं, आणि मला तर बीपी आहे का, शुगर आहे का, गोळी आहे का, काही नाही. तिथे गेले आहे ना, प्रत्येकाने एकदा तरी परिक्रमा करावी अशी आमची इच्छा आहे. आणि आम्ही तर म्हणतो की बा यंग आहे, असं कोणतंच अघात काम नाही आहे की तो म्हणेल की बा मी परिक्रमा याच्यासाठी करत नाही म्हणून. असं कोणतं कामच नाही. पहिले परिक्रमा करून घ्या, मग सगळं सुकरच सुकर आहे. एका गावात गेलो आम्ही, तिथे एक मंदिर होतं, तिथे सोय होणार होती आमची. नंतर कळलं ती व्यक्ती बिल वाटणारी, इलेक्ट्रिकचे बिल वाटणारी, 200 रुपये रोज. तर त्यांनी आमची सगळी सोय केली, आणि त्यांची मिसेस जी होती ती मुकी बहिरी होती. ते रात्री आम्हाला जेवायला बोलवलं त्यांनी त्यांच्या घरी. आम्ही गेलो, विजयासन देवी मंदिरात राहिलो होतो. किंवा मी हप्त्यातून 2 किंवा 3 दिवस जेवत नाही म्हणे म्हणजे परिक्रमेच्या काळात, कारण ते अन्न परिक्रमावासींसाठी राहिलं पाहिजे. त्याचं घरही तसं होतं की एवढंच घर होतं, याच्यात असे 2 बुरुज होते. त्याच्यामध्ये म्हटलं काय, ते म्हणे धान भरा आहे बोले. मग जेवायला बसल्यावर त्यांनी वाढलं तर आम्ही सकाळपासून जे उपाशी होतो. त्या व्यक्तीने आम्ही त्याला ऍड्रेस विचारला की काही व्यवस्था आहे गावात आहे का, तो म्हणे मिस करतो. त्यांनी सायकलवर सामान घेऊन गेला. तोपर्यंत माहित नव्हतं आम्हाला की बा हाच तो व्यक्ती आहे, पण तो पाठवला होता मैयानी. आणि वाढल्या 3 चतकोर पोळ्या वाढल्या, आणि कोबीची भाजी अशी वाढली. आम्ही झप 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 खाल्ली, आणि वरती पाहिलं तर बाबाजी येत नाहीये. मग मी त्याला म्हटलं तुम्ही कशासाठी करता एवढं, पैसा पाणी नाही. मग तो मला हफ्त्याभर में 2 दिन उपवास रखता हूँ, जो 8 दिन का बचता है तो फिर मैया की सेवा भी होती है. तो म्हणे आप लोग आहे, तो मैया आई आहे. आणि विशेष म्हणजे तिथून मैयाचं अंतर जवळपास 20 ते 25 किलोमीटर आहे. म्हणजे असं नाही आहे, तिचं लेबल आहे. पांढरे रस्ता आहे तर संसारिक आहे, कोणाला सांगायचं काम नाही. किंवा मी अमुक आहे ढमुक आहे ते म्हणतात, ते आले पिकनिक करायला आले. साधू संत तर हेच म्हणतात, भगवा आपण संन्यासी नाही आहे, संन्यास घ्यायचा नाही आहे, घरदार सोडलेलं नाही, भगवा धारण नाही. ड्रेस कोडच असं आहे की कोणाला सांगायचं काम नाही. काळा घरला तर ते म्हणतात अघोरी लोक आहे, तू अघोरी साधना करणे को आहे का, त्यामुळे रंग कोट. त्यामुळे कुठे कोणाला सांगायचं काम नाही. सकाळी त्यांच्यासोबत 4ला उठणे, अंग स्नान करणे. त्यामुळे एवढे साधू संत आहे, आम्ही त्यांना कधी म्हणून शकलो की आज मध्ये नाहता नाही. त्यामुळे आमचे काही राग चोचले वगैरे आमचे काही मैयाने तिथे पुरवलेले नाही. सगळ्या गोष्टी होत गेल्या, आणि मैया सोबतच होती ही जाणीव होती, आणि दृढ निश्चय आहे की मैया सोबतच होती. आजही आपण जर मैयाला इथे मैयाचं जर आतमध्ये चिंतन सुरू आहे ना, तर मग तुम्हाला सांगितलं कृतांत दूत काल होत भीती हरिवांमध्ये. 3ऱ्या दिवशी असा अनुभव आला की आम्ही टेकडी चढत होतो, आणि सेंटरला एम्बॉसिंग केलेलं पाऊल, जसा जनरली काढलेला फोटो आहे माझ्याकडे. दुसराच दिवस होता, तिसराही नाही, दुसरा दिवस होता. मी यांना म्हटलं राजू मला नाही वाटत की आपण जगू म्हणून पुढे, कारण की ते सगळं दिसायचे दोन्ही तट. बळवा आला नव्हता. 1.5 घंट्यातच आम्ही थकलो, रस्ता काय विसरलो. मग ते महाराज भेटले. दुसऱ्या दिवशी मैयाने आम्हाला म्हणजे दृष्टांत. लोक म्हणतात की मैया दिसणार आहे का, मैया तरल ब्रह्म आहे. ब्रह्मदेव पाहिले का कोणी, मैया तरल ब्रह्म आहे. ती कोण्याही स्वरूपात कशी काहीही करू शकते. ती एवढं सगळं सारखं चालवते आहे. तर काय तिथे तिचं असं पाऊल जनरली कोणी दिलं तर तो ठसा असतो. तो एम्बॉसिंग पाऊल आहे. त्याच्या 15-20 किलोमीटर पर्यंत कुठे बकरीही नाही यावी, तर ते छोटं कुमारिकेचंच पाऊल आहे. काय बाजूला आमचे पाऊल आहे. मी पहिले गेलो तो मी पाहिलं. थोडासा मी या गोष्टी जाणकार नाही म्हणलं, माहिती असल्यामुळे की बा आपल्याला इथे अलर्ट राहायचं आहे की काय होते आपल्यासोबत. कारण की पहिल्याच आपलं पाऊल आहे. ते म्हणाले की बा निघालो होतो आम्ही परिक्रमेला. अनिल दासजी म्हणाले की थांबा गडबड काय, ते मोठे बाबा बसले आहे म्हणे वरती, महादेव. तोपर्यंत तर आम्हाला तिथले जेवढे दैवत होते तेही आयुष्यात माहित नव्हते की एवढे दैवत आहे, एवढे ऋषीमुनी आहे, मला कधी माहित नव्हतं.
त्यामुळे पहिले मोठ्या बाबांची परमिशन घ्या. तर मैयाचं पाऊल आम्हाला ते निघालेलं दिसलं. मग पहिला मी फोटो काढला, निघून गेलो. पुढच्या आश्रमात रात्री आम्ही डिस्कस केलं की त्यामुळे ते सांगतात, अरे भाई मैया का दर्शन हो गया. कारण की ती साईन करते, ती काही रोज तुमच्यासोबत थोडी न राहणार. ती साईन आहे, तिचं तत्व आहे सोबत, ती काही सोबत चालणार नाही, आपण तिच्या सोबत आहे. पहिल्यावरून मी सांगितलं की आता आपल्याला फिकर घेण्याची गरज नाही. आता मग तर आम्ही बिलकुल थांबलोच नाही ना, मैया कृपेने थांबलोच नाही. आता घरी कसं आपल्याला एखादा पदार्थ खावासा वाटला तर आपण बनवून घेतो, विकत घेतो. मग तिथे असं काही तुम्हाला इतके दिवस चालत असताना किंवा घरापासून एखादा विशिष्ट पदार्थ खावासा वाटला का? असं वाटला तरी ती इच्छा आपली पूर्ण होतेच. होते, कुठे ना कुठे. स्पेशल कुठे बाहेर जावं लागत नाही तसं. सगळे पार्ट आहे. उत्तर तटावून निघाले, पहिले एमपीला भरगोच खायला भेटते, शेव आहे सगळा. त्यानंतर शुलपाणीमध्ये थोडे हाल होतात, भातच खावा लागतो, पोळी भाकरी काही मुश्किल आहे. तिथल्या लोकांपाशी व्यवस्था नाही, ते काय करतील. मग तिथे त्या वातावरणात तुम्ही झिरो याच्यात गेल्यावर तुम्ही हा प्रश्न येत नाही की आता गुलाबजाम काय, त्याला सगळे चक्र फिरतात त्याचे, सगळा ऍक्टिव्हिट होतो. त्यामुळे तो म्हणतो की बा संध्याकाळची व्यवस्था झाली, खूप झालं. पाणीमध्ये आम्ही गेलो 2 दिवस आम्हाला असे आले की आम्ही जेवलोय नाही, बिस्किटवरच होतो, पार्लेजीवर. याच्या आधी जे शुलपाणीच्या आधी सगळं खिचडीवरच होतं आमचं. तर त्या दिवशी संध्याकाळी मी म्हटलं आधी खिचडी आहे होते. महाराज गरम पोळ्या घेऊन आले, कोबीची भाजी वगैरे. अरे म्हटलं क्या बात. आणि त्या जंगलात बरं नाही, आम्ही ते संन्यासी असल्यामुळे आम्हाला ते संन्यासाकडेच थांबवायचे. त्यामुळे आम्हाला संन्यासी फार जवळून जाणता आले सगळे. तुम्हाला परिक्रमा केल्यानंतर स्वतःमध्ये काही बदल झाल्यासारखा जाणवतो का? 360 डिग्री फरक तर खूप जाणवतो. जी आधी मनात चंचलता होती एकदम कमी झालेली आहे. स्थिरता आली आयुष्याला. तो एक फरक पडलेला आहे. मग परत तुम्हाला परिक्रमाला जायची संधी आली तर तुम्ही नक्की जरूर जाऊ. नक्की तिची इच्छा आहे. बुलावा आया तो जरूर जाएंगे. आणखीन काही तुम्हाला विशेष असं सांगावं असं वाटतं का परिक्रमेत? विशेष मैयाची परिक्रमा करताना विशेष म्हणजे आता सगळ्यांना याच्यातून काय बोध घ्यावा, किंवा मी एवढं तर काही माझं हे नाही आहे की मी सांगावं, पण तरी म्हणतो की बाबा मैया वाहते आहे, सगळी लोक सेवा करते आहे, आपण जातोय परिक्रमा करतोय. आपण इथून सेवा करू शकतो, पैशाच्या स्वरूपात करू शकतो, लाख गोष्टीची तुम्ही सेवा देऊ शकता. तुम्ही 50 किलो गुळच नेऊन टाकू शकता. हे एक सेवाभाव आहे. आणि ती साक्षात आहे. हे आहेच ना, तिच्यात 10 फुटाची मगर आहे. आपण साधा विषय आहे, आपण धोती तलावाला वावी होता तो आता आपण जिवंत. मासोळी पाण्याच्या आतमध्ये जिवंत आहे, पाण्याच्या वरती आली की ती मरते. मला ती दुनिया आहे मैयाची. तिथे सांगितलं मानव निर्मितच तर तिथे झालेले आहे. त्याचे सगळे तिथे अनुसंधान आहे. डायनासोसचे अवशेष आहेत एकूण रायसेन डिस्ट्रिक्टला वगैरे. एवढं आपल्यापेक्षा प्राचीन आहेत. आपलं तर 100 वर्षाचा कालावधी आहे मानवाचा, ते 7000 वर्षापासून आहे. त्यामुळे तिथे सगळ्या गोष्टी परिपूर्ण आहे. म्हणून तिथे सगळं धनधान्य पशुबुद्धी आहे. 4 इंची प्रत्येक शेतामध्ये धार आहे मैयाची. आपल्या इथे पाणी नाही आहे, कारण की तिला दैवत मानत नाही. गावाला आमच्या मोर नाही, पण दैवत मानत नाही कोणी. राजेश्वराला म्हणजे ओंकारेश्वराला दैवत मानतात, मैयाला मानत नाही, असा आमचा अकोला आहे. राजेश्वराला मानतात पण मोरणेला मानत नाही. तर तो भाग आहे. गेलोच नाही. मला 39 वर्ष नर्मदा माहीतच नव्हती, मग काही संपर्कच नव्हता. आज असा विषय आहे की झालं आपल्याला तसं वाटतं की आपण नर्मदामय झालो तिच्यामुळे, दुसरं काहीच नाही आयुष्यात. मैयाची परिक्रमा केल्यानंतर माझा संकल्प मी केला, परिक्रमा पूर्ण झाली, सगळं संपलं, पाप पुण्य सगळं बाजूला राहिलं. ॲज इट इज जिंदगी डबल आपले जो प्रपंच होता तो सुरू झाला. त्याच्यातून एकच प्रतिज्ञा घेण्यासारखी आहे की बा मी इथे जर आहे तर मी तिथे सेवा करू शकतो. घाटांवर प्रत्येक घाटावर आपली ओळखी आहे, आपण जाऊ शकतो. प्रत्येक ठिकाणी नाही पोहोचलो तर जवळच्या क्षेत्रावर जवळचे आश्रम आहे, सगळं लिस्टेड आहे, सगळं घरी ग्रुपमध्ये माहीत पडते कुठे कशाची नीड आहे, ह्या गोष्टी करू शकतो. तर शपथ घ्यायची आहे मैयासाठी की तिचं कर्ज आहे, 100% पुण्य होतं तर तिचं कर्ज आहे. 120 दिवस आम्हाला लोकांनी भोजन प्रसादी दिली. शपथ घ्यायची आहे. करा प्रतिज्ञा रेवा की सुंदरता सदा बढ़ावा, एका किनारा साफ रखीना मैया का कर्ज चुकावा, हर एक जन एक झाड़ लगावा, जल की एक एक बूंद बचावा, आशीष दया हम करे नर्मदा की पावन धार, भाई चांदी जैसी चम 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 करे, दूध जैसी बह रही जल की धार, रेवा थारो हुई रही जय जयकार. नर्मदे.
रेवा भजो रे मोरी माई नर्मदा रेवा भजो. शब्दांचा तो तिकडची झलक आहे. नर्मदा, आपण नर्मदा म्हणतो, नर्मदा पण म्हणतात. रेवा भजो रे मोरी माई नर्मदा रेवा भजो. मगर वाहनी रेवा भजो, गौरा की प्यारी रेवा भजो, शिव की दुलारी रेवा भजो. अरे रेवा भजो रे मोरे माई नर्मदा रेवा भजो. अरे जबलपुर में रेवा भजो, शक्कर घाट में रेवा भजो, शुलपानी में रेवा भजो. अरे रेवा भजो रे मोरी. हे रात्रभर चालायचं तिथे, आम्ही बसलेलो आहे, चालू आहे हॅमरिंग. तिकडचे संगीत तसंच आहे. आपल्या इकडचं क्लासिकल म्युझिक तिथे पाहायला नाही मिळत. अमरकंठ से निकली रेवा, जन जन करी रहो थारी सेवा, सेवा से सब पावे मेवा. थारो किनारा चित नर नारी, परिक्रमा करे पग पग धारी. घाट घाट पर हरे नर्मदा, हो जगदम्बे मात रे मारेवा. थारो पाणी निर्मळ खलखल बहतो जाय. मैयाच्या, आता मैयाचा विषय निघाला तर खूप डीप आहे, त्याच्यावर सगळे पुराण आहे. आपलं केसाची बरोबरी नाही कुठे, त्याच्यातले काही आहे पुराणातले आहे की बा मैयाचं भजन आहे. सुनो नर्मदा पुराण की पंडित ती कथा सुनावा. ब्रह्मलोक से माई नर्मदा धरती पकसी आवा. शिव शंकर की बेटी कवारी रेवा की मैया, दुनिया न जानी आशीष दया हम करे. मंगल करणी संकट हरणी, मंगल करणी संकट हरणी देवी नर्मदा माई. अरे अमरकंठ से नमती जमती, हमरा निमाड़ में आए गई हो. हर हर नर्मदा माय, घर घर नर्मदा माय. असे वेगवेगळ्या घाटांवर नवीन नवीन आम्हाला सगळे तिथे भेटत गेलं. आम्ही संगीताची आवड असल्यामुळे आम्हाला सगळं स्टॉलच लावले होते मैयांनी सगळे. जिथे कुठे तानपुरा भेटून गेला, कुठे ढोलकवाले भेटून गेले, कुठे ते एक आश्रम आहे हापेश्वरच्या पहिले नीलकंठ आश्रम होता, त्यांच्या तिथे नगाळा होता. मग आरती पूर्ण महादेवाची मराठी आरती माहित आहे, हिंदी आरती आपण राजेश्वर मंदिरात ऐकली पण कधी लक्ष देत नाही. मग ती त्या सगळ्या आरत्या, त्यांचे सगळे मंत्र ते अमरकंटक वाली तुम हो बोली भाली, तेरे गुण गाते है साधू बजा बजा के टाली मैया अमरकंटक वाली. सकाळी 4 वाजता कुठेतरी परिक्रमा अशी खेळतो. कुठला नेमाडी आहे, गौरी समाजाचा काळा किट्ट आहे, त्याच्याकडे पाहणार नाही, तो बसून देतो. निर्धनियों को धन देती हो, अज्ञानी को ज्ञान. अरे अभिमानी का मान घटाती, खोती नाम निशान मैया अमरकंटक वाली तुम हो बोली भाली. लाखों पापी तुमने तारे लगी न पल में दे, अब तो मैया मेरी बारी कहाँ लगा दी देर मैया अमरकंटक वाली तू बोली भाली. हो रेवा, ते सगळं रेवा नाव, तिचे नाव किती आहे आता काही सांगायचं काम नाही. सगळ्या मैयाच आहे आजूबाजूला. रामचरित मानसाचे श्लोक, त्यानंतर तिथे श्री सूक्त, अथर्व शीर्षाचे पाठ. आम्ही बळवाला थांबलो होतो. संयोग अशा संक्रांतीच्या दिवशी आम्ही महामृत्युंजय मंत्राचा यज्ञ झाला. दत्तयागाला दत्त जयंतीच्या दिवशी दत्तयाग आम्ही गुरुवेश्वरच्या संस्थानात करून आलो आहे. काही आमचे असे योग जुळून आलेले होते की आम्हाला समजा धडा लोटायला लागून आल्या आणि आम्ही सगळा त्याचा आनंद लुटत चाललो आहे. आम्हाला त्याच्यातून स्वार्थ हा नव्हता की आम्हाला पाहिजे काहीच नव्हतं. आम्ही सगळं पहिलेच ऑलरेडी तिथे सगळं टाकून गेलो होतो. पण नंतर तिथे कळलं की आपण संसारी काय डबल संसारात जाणवत आहे, सोडून नव्हतो शकत. सगळ्या साधू संतांनी आम्हाला हेच मार्गदर्शन केलं की तुम्ही परमार्थात स्वार्थ करा, स्वार्थात परमार्थ करा, नामस्मरण करा. तिथे नामस्मरण कळलं काय आहे. जसं दादा मगाशी म्हणाले होते, प्रत्येक पावलावर जप, ती गोडी निर्माण होते. आपण खप्पर माल बरोबर गेलो तर श्वासच नर्मदेवर होऊन जातो.
पॅरालिस लोक आमच्यासोबत खप्पर माल चढले, त्यामुळे आम्ही तिथेही म्हणू नाही शकलो की आम्ही खूपच हायटेड चढलो म्हणून. आम्ही दोघं जण धरायला होतो तर पूर्ण 100% पॅरालाइज. बरं तिथे पाहिल्यावर असं वाटलं की ते गेले असतील आता. ते आम्ही जेव्हा वापस आलो ते डबल तेव्हा होते सोबत. मग आम्ही पायात धरले, म्हटलं बघ गजानन महाराज सोबत होते. आमच्यासोबत ती दुसरी परिक्रमा होती आणि तिसरी जी इच्छा होती त्यांची पुन्हा लोधी म्हणून होते. लोधी. चमत्कारिक लोक भेटतात आपल्याला. आपण आपल्या मर्यादेत आहे. सगळा ब्रशही सकाळचा ठेवलेला आहे, तो नसला तर चिडचिड करतो, चहा नसेल तर चिडचिड करतो. आता असं वाटलं की बस शांत राहा, सगळं होते आहे ऑटोमॅटिक. घरी कोणी म्हणेल किंवा हे नाही आहे, रोड मधलं हो जाएगा. अँसरिंग जे राहायचं ना पहिले, प्रत्येक ठिकाणी जरुरी नाही आहे. तर काही मौन लोक भेटले की ते आमच्यासोबत काही दिवस मौनच होते. सगळ्या गोष्टी कळत गेल्या. सगळं ऑटोमॅटिक आहे. दादा म्हणाले की सब होते रहता. आता त्यानंतर पहिले आम्ही गाण्यातले होतो, कधी भजन पूजन करायचं किंवा मंदिरात बसायचं नाही. तिकडून आल्यावर आता असा योग आला की मैयाची परिक्रमा झाल्यानंतर दर शनिवारी आम्ही सत्संग घेतो. सत्संगामध्ये गणपतीचे भजन, नामस्मरणासारखे किंवा राधे श्याम राधे श्याम, गोविंद बोलो गोपाल बोलो, शंकराचं भजन आहे. जसं मैया वाहते तर पोथी पुराणात लिहिलं आहे की हर हर ओम आवाज येतो. हर ओम हर ओम हर ओम नमः शिवाय. सगळं हरकंकर शंकर आहे. शिवशंकर शंभो शिवशंभो महादेवा, हर 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 महादेवा, शिव शंभो महादेवा. हे सगळं परिक्रमेतून मिळालेला प्रसाद आहे. हे 40 वर्ष ते चक्र तिने जागृत नव्हते, ते 7 सगळे चक्र तिने झाले चालू करून दिले साध्या भाषेत. या चक्रातून काढलं, दोघांना सोबत काढलं, कारण की आम्ही दोघे सोबतच होतो. मैयाची कृपा. मैया मी आजपर्यंत नेहमी प्रत्येकाच्या दरवाजावर पाहिलं. कुठे लिहिलाय गजानन महाराज प्रसन्न, का दर गुरुवारी शेगावला जातात, रेणुका देवी प्रसन्न, माहूर आहे का. मी जर घर बांधलं तर मी माझी नर्मदा मैया प्रसन्न लिहिली, एवढं जाण मैयाने दिलेलं. हे सगळं मैयाने दिलेलं. मी आजपर्यंत तर्कच लावायचो की लिहिलेलं आहे यांचं दैवत आहे. ते कनेक्शन आहे लावणाऱ्याचं, त्याला तिथे काय अनुभूती आलेली. घरी पहिले रोज पूजा नाही करायचो, आई राहायची, मिसेस करायची. आता असं झालं की 4 वर्ष झाले नर्मदाष्टक जे आहे ते 1-2 घंटे धडधड मीन्स ते रुटीन लागलेलं आहे. सकाळी उठणे, आंघोळ करून घेणे, चहा असेल तर घेणे, नसेल तर विषय नाही. कंडिशन अप्लाय वाल्या कोणत्या गोष्टी राहिल्या नाही. जेवण नाही भेटलं, आज 3 वाजले, काहीच टेन्शन नाही, 4 वाजता जेवून घ्यायचं. हे सगळे बदल आले. परिक्रमेत असताना वजनात बदल आले. 30 किलो वजन आमचं लेस झालं. इतके परिक्रमा अशी असतात आणि त्यात एखादी तेजस्वी व्यक्ती दिसते आपल्याला, किंवा या व्यक्तीमध्ये काहीतरी आहे. दमनगडला गेलो, जबलपूर जवळ शंकराचार्यांचा आश्रम आहे. संध्याकाळी गोविंदपाद प्रभूंची तपोभूमी आहे ती. भोजन प्रसादी वगैरे आणि आरती आधी करायची, ती सगळी झाली. माझ्यासमोर एक व्यक्ती आमच्यासोबतच बसली, पण ती साधनेला बसली. आमचं भोजन प्रसादी झालं, आम्ही झोपण्याच्या तयारीत होतो. जवळपास मी पाहत होतो 1:30 वाजता ती व्यक्ती उठली साधनेतून. आणि एक मुखी दत्त कसा आहे सेम ती मूर्ती होती ती. तर असं एखादं तेज आपल्याला दिसतं परिक्रमेत. एक जुनं भजन आहे अजून, ते आता परिक्रमा झाल्यावर 3 वर्षानंतर आम्हाला ते तिथलं भजन व्हिडिओ पाहायचो. पण भजन तिथले जे वाचता मैयाचे भजन आहे ते आपण पहिल्यांदा ऐकलं असं वाटते आपण म्हणून हे काय कुठे म्हणून राहिले. ते जेव्हा तुम्हाला ते भजन तुमच्या आतमध्ये जाते तर मग त्या एका शब्दातून तिचं सगळं भव्य दिव्य रूप कळते. तसं एक बाईचं लेडीजच्या आवाजात आहे, ते आपण ऐकलं तर तसं नाकात म्हटलं जातं. आता कुणी ऐकत नाही जनरली गाणं, पण मैयाचा सगळा इतिहास आहे. नर्मदा मैया थारी हो रही जय जयकार, नर्मदा मैया तेरी हो रही जय जयकार, हो रही जय जयकार मैया, हो रही जय जयकार, नर्मदा मैया तेरी हो रही जय जयकार. मंडला और ब्रह्मांड घाट में अपने धाम बनाए, अपने धाम बनाए.
झिलमिल कहे पहाड़ पहाड़िया सागर जाए समानी, सागर जाए समानी। बूंद बूंद को प्राणी तरसे, बूंद बूंद को प्राणी तरसे, अमृत हो गई धार। नर्मदा मैया तेरी हो रही जय जयकार। नर्मदे हर, नर्मदे 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 हर, मातृगंगे हर, जटा शंकरी हर, नमः पार्वती पते, हर हर महा। जय हो माई की, चिंता फिर काय की।